नमस्कार मंडळी, तुम्ही असा कधी चिवडा खाल्ला नसेल. सिंपल आहे, 5 साहित्यात बनतो बघा. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त 5च साहित्य लागणार आहे, जास्त काही लागत नाहीत. हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर, शेंगदाणे आणि मका चिवडा आणि कोल्हापुरी मेवा वगैरे कोणता पण घेऊ शकता तुम्ही, जे आहे तो. फक्त चिरमुरेच घ्यायचे, दुसरा चिवडा चालत नाही. तर त्याला सिंपलच लागतो, पण छान बनतो बघा. तर कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला. शेंगदाणे छान तळून घेणार आहे मी. मंद आचेवर घ्यायचे, म्हणजे जास्त फुल पण गॅस ठेवायचा नाही. जास्त फुल ठेवला का शेंगदाणे करपतील. जास्त लाल झाले का मग ते कडू कडू लागतात. मग व्यवस्थित तळून घ्यायचे बघा. फुटायला लागले का काढून घ्यायचे. मग त्यामध्ये लगेच मी मका चिवडा तळून घेणार आहे. जास्त मका चिवडा घातला तरी पण चालतो, आता तुम्हाला आवडीनुसार तुमच्या. ह्या चिवड्यात मका चिवडा खूप छान लागतो आहे बघा, त्यामुळे मी थोडासा जास्त वापरते. आता माझ्याकडं हा नेहमी बनतो, कारण 8-15 दिवसाला चिवडा बनवला का 2 दिवसात लगेच संपवून जातो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बनवला का नेहमी बनवता तर, आणि 10 मिनटात बनतो, जास्त वेळ लागत नाही. आता शेंगदाणे आणि आपले मका चिवडा तळून झालेला आहे. मग त्याच कढईमधलं तेल पूर्ण मी वापरणार नाही, कारण खाली गाळ पण आहे, ते करपलं जाते. मग ते काढून घेणार आहे. आणि मिरची आणि कढीपत्ता तळायला थोडंच तेल वापरणार आहे. एवढं काही तेल लागत नाही आपल्याला चिवड्यासाठी, म्हणून थोडंच घ्यायचं, जेवढं लागणार आहे त्याच्यानुसार. मी थोडंच घेतलं आहे तेल. त्यामध्ये आता मिरची छान तळून घ्यायची. आता ही मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी कमीच वापरली. एवढी मला तेवढ्या चिरमुऱ्याला बास होते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची घालवू शकता, कारण चिवड्यामधली मिरची आम्ही खातो, कारण खायला खूप छान लागते बघा. आणि त्यामध्येच मग मिरची तळल्यावर कढीपत्ता तळून घ्यायचा, कडक होईपर्यंत तळायचा. कढीपत्ताही खातो आम्ही ह्याच्यासोबतचा, कारण कढीपत्ताही छान लागतो आणि म्हणजे काही वाटत नाही कढीपत्ताचा आहे असा चिवड्यासोबत. मिरची कढीपत्ताही आम्ही खातो, कारण आपण असा कढीपत्ता पोह्यामधला ती खाल्ला जात नाही. त्यामुळं मी छान कडक तळून घेतली. आणि थोडीशी कोथिंबीर नसली तरी पण चालते, असले तरी घालू शकताय तुम्ही. आता माझ्याकडे होती म्हणून मी त्यामध्ये घातले. मग छान असं हे तळून घेणार आहे मी व्यवस्थित कमी गॅसवर. हे तळलं का मग एका भांड्यात काढून घेणार आहे. खालचं तेल ठेवायचं, फक्त कढीपत्ता आणि मिरची ती साईडला काढून घ्यायची. मग त्यामधलं तेल पण पूर्ण ठेवायचं नाही. आता यात मी चिरमुरे हळद टाकून भाजणार आहे, कारण चिरमुरे नरम झालेले असतात आणि टेस्टही उतरते ही तेलामधली आपली कढीपत्ता कोथिंबीरची. तर मी जेवढं लागणार आहे तेवढंच तेल ठेवून त्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकणार आहे, कारण व्यवस्थित चिरमुऱ्याला पण हळद पण लागते आणि त्याची टेस्ट पण त्याच्यामध्ये होते आणि आपले चिरमुरे पण थोडेसे गरम होतात. तर व्यवस्थित हलवून घ्यायचे कमी गॅसवरच. आता चिरमुरे जास्त फुल गॅस ठेवला का कसे करपतात लगेच, त्यामुळे कमी गॅसवरच त्याला हळद लागोपर्यंत नॉर्मल गरम होईपर्यंतच हलवत राहायचं. मग जेवढे आपण बनवणार आहे तेवढे सगळे असे थोडंसं तेल टाकून मिक्स करून हलवून घ्यायचं. दुसरं काही टाकलं नाही तरी चालतं. आता दुसरी आहे ना टेस्ट बिघडते, पण नुसती हळद टाकायची. खूप छान लागतोय बघा. मी तर माझ्या मिस्टरांना मलेशियाला जाताना बनवून दिला होता, तर त्यांच्या साहेबांनी कोल्हापुरी भडंग वगैरे आणलेले, ते सगळं साईडला ठेवलं आणि आमचे चिरमुरे एवढे खाल्ले ना आवडीन, पूर्ण संपवून आले. ते गेल्या वर्षी गेले होते आणि तेव्हाच मग आमच्या घरमालकीने दिल्यावर त्यांनी माझ्याकडून 2-3 वेळा बनवून घेतला आणि त्या सारख्या देतात त्यांच्या मुलाला. ते त्यांना मुलाला बनवून दिला, ते त्या मुलाला एवढा आवडला आहे ना, तो म्हणतो दुसरा काही नको, असा चिवडा फक्त बनवून दे. आणि बनवायला पण 10 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. आता सगळे चिरमुरे आणि सगळं भाजून घेतले, तर फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं. आता मीठ जास्त नाही टाकायचं, कारण चिरमुऱ्यामध्ये ऑलरेडी मीठ असते आणि थोडंसंच प्रमाणातच टाकायचं. आता माझ्याकडून कढीपत्ता भरपूर झाला आहे, कारण मी घालते. आता केसासाठी पण चांगला असतो, खायला पण छान लागतो आणि शेंगदाणे जास्त लागतात तळलेली, त्यामुळं मी शेंगदाणे पण भरपूर घातलेत. तर कसा झाला चिवडा मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग या चिवडा खायला कसा झाला आहे, छान झाला आहे का मला सांगा. आता हा चिवडा बनवला आमच्याकडे 2 दिवससुद्धा राहत नाही. मुलं एवढी आवडीनं खातात ना, ते सारखा चिवडाच खात राहतात. टिफिनला घेऊन जातात आणि दिवसभर घरी दिवसातून 4-5 वेळा खातात. तर चला बाय, पुन्हा भेटू.